नमस्कार हंटर्स. तर खूप जणांना ट्रेडिंग व्ह्यूमध्ये वॉच लिस्ट कशी ॲड करायची आणि MT5मध्ये वॉच लिस्ट कशी ॲड करायची ते माहीत नाही आहे आणि कोणतं सिम्बॉल ॲड करायचं आहे तो पण माहीत नाही. त्याबद्दल आपण हा व्हिडिओ घेतो. शॉर्ट व्हिडिओ आहे, फास्टमध्ये आपण उरकून घ्या. ओके. तर ट्रेडिंग व्ह्यू ॲप हे कंपल्सरी आहे, तुम्हाला हे यूजच करायला लागेल कारण ब्रोकरमध्ये थोडंसं डिफरन्स असते प्राईस. तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूमध्ये बघूनच ट्रेड करायचं आहे कारण मी सगळे ट्रेड ट्रेडिंग व्ह्यूमध्ये बघूनच देतो. त्यामुळे सगळ्यांनी ट्रेडिंग व्ह्यूमधूनच आपलं ट्रेड घ्यायचे आहेत. ओके. ट्रेडिंग व्यू ॲप प्ले स्टोअरवर अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करा. ओके. बघा आता पहिलं आपलं वॉच लिस्टमध्ये काय येतं बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपलं काय येतं, गोल्ड येतं. तर गोल्डसाठी मी काय करणार आहे बघा, XAU/USD असं सर्च करणार आहे. बरोबर. बघा एक नंबरला काय आले बघा, XAU/USD ओनाडा आले. बरोबर. तर हाच आपल्याला एक नंबरचा काय करायचं आहे, ॲड करायचा आहे आपल्या ह्याच्यामध्ये. ओके. एक नंबरचाच ॲड करायचा आहे, समोर OANDA. ओके. ओनाडाचा चार्ट आहे तोच ॲड करायचा आहे. आता प्रत्येक करन्सी पेअरमध्ये पण आपल्याला तो सेम चार्ट आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रेडिंग व्ह्यूमध्ये ॲड करायचा आहे. ओके. सिम्पली मी तर काय करतो, टिक करतो. आता बघा माझ्या वॉच लिस्टमध्ये गोल्ड ॲड झालेलं आहे. ओके. आता सेकंड कुठलं आहे आपलं, आपण कुठलं येणार आहे, BTC/USDT. ओके. तर ह्याच्यामध्ये बियान्सचं आपल्याला जे एक नंबरचा रिझल्ट आला ना तोच ॲड करायचा, दुसरा कुठलाही ॲड करायचा नाही. मी त्याच्यावरच ट्रेडिंग देतो, त्यामुळं हा एक नंबरचा मी काय करतो, ॲड करतो एक नंबरचा. ओके. आता दुसऱ्या करन्सी पेअरमध्ये आपण जर गेलो, आता दुसरे काय आहे आपलं ETH/USDT. ओके. ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, बियान्सचा आपल्याला चार्ट ॲड करायचा आहे. ओके. आता मी इथं ओके केलं. बघा आता 3 ॲड झालेले आहेत. आता आपलं काय राहतं बघा, करन्सी पेअर राहते. करन्सी पेअरमध्ये आपण जवळजवळ 10 करन्सी पेअरमध्ये आपण काय करतो आहे, ट्रेड करतो. ओके. त्यामध्ये बघा आपल्यामध्ये काय येणार, पहिले करन्सी पेअर सगळ्यात महत्त्वाचं काय येणार बघा, EUR/USD एक ॲड करायचं आहे. ओके. आपल्याला काय टाईप करणार मी, AUR/USD असं टाईप करणार. बघा आता इथं बघा 2 प्रकारचं आले, 1 नंबरला आणि 2 नंबरला. आपल्याला 2 नंबरचं ॲड करायचं आहे, OANDA. ओके. ओनाडाचा चार्ट ॲड करायचा. बघा इथे मी जो टिक करतो ना प्लसवर तोच ॲड करा. बरोबर. एक झाला ॲड आपला. दुसरा आहे आपला GBP/JPY. ओके. GBP/JPY तो पण सेम OANDA ओनाडाचा चार्ट ॲड करायचा एक नंबरचा. ओके. ॲड केला. त्यानंतर येणार आहे बघा GBP/USD तो पण सेम 2 नंबरचा हा चार्ट आहे, तो आपल्या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. बघा मी जे टिक करतो तेच ॲड करा, दुसरे कुठले ॲड करायचे नाही. दुसरं आहे आपलं USD/JPY. ओके. बघा ह्याच्यामध्ये 3 नंबरला येतं आपला ऑप्शन 3 नंबरला बघा, OANDA तोच चार्ट ॲड करायचा, दुसरा कुठला ॲड करायचा, मी जो टिक करतो तोच ॲड करायचा. ओके. त्यानंतर बघा कुठले येते, USD/CHF. आता बघा ही करन्सी मध्ये पण आपल्याला सेमच चार्ट आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. मी ॲड केलेला आहे. ओके. त्यानंतर आपलं येतं AUD/USD. ओके. त्यामध्ये पण आपल्याला 2 नंबरचा चार्ट ॲड करायचा आहे. मी जे टिक करतो तेच टिक करत राहावं फक्त. ओके. पुन्हा येतं न्यूझीलंड डॉलर वर्सेस US डॉलर. ओके. ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, सेम चार्ट ओनाडाचा ॲड करायचा आहे. ओके. त्यानंतर AUR/GBP. ओके. ह्यात आपण ट्रेड करतो, त्यामुळं हे सर्व जे आहेत सगळं तुम्ही ॲड करायचं आहे तुमच्या वॉच लिस्टमध्ये. ओके. तर बघा AUR/GBP युरो वर्सेस ग्रेट ब्रिटन पाऊंड. ओके. तर आपल्याला एक नंबरचाच ॲड करायचा. ओके. त्यानंतर बघा युरो नंतर काय होतं आपल्याला AUR/JPY येतं, त्यामध्ये पण एक नंबरचा ॲड करायचा आहे. हे जे वरचं आहे ना OANDA हा कंपल्सरी आहे. ओके. काय काय ह्याच्यामध्ये वेगळे येते ते तुम्हाला सांगून देईल नंतर लागल्यावर. ओके. AUR/CHF. ओके. हा पण सेम आपल्याला चार्ट काय करायचा आहे, OANDA हा जो एक नंबरचा आहे तो आपल्याला चार्ट ॲड करायचा. बघा सगळे करन्सी पेअरचं जे आपण करणार आहोत ना त्याचं करन्सी पेअरचं मी तर ॲड केलेलं आहे. बिटकॉईन पण मी ॲड केलेलं आहे. बिटकॉईन आणि इथेरियम फक्त बियान्सचं ॲड केलेलं आहे आणि बाकी गोल्ड वगैरे सगळं मी काय केलेलं आहे, ह्याचं ॲड केलेलं आपलं ओनाडाचं ॲड केलेलं. ओके. त्यानंतर आणखीन एक आपल्याला क्रिप्टोकरन्सीमध्ये आपण ट्रेड करायला चालू करणार आहे, त्याचं नाव आहे SOL/USD. ओके. ह्याच्यामध्ये काय करा, बियान्सचं दिसते बघा तुम्हाला, SOL/USD हे ॲड करायचं. ओके. सेकंड नंबरचं बियान्स. ओके. त्यानंतर आता काय झालं, त्यानंतर आपलं आहे ऑइलचं. ओके. US ऑइल गेलं. तर तुम्हाला इथं चार्ट एक दिसून 2 मिनटं.
FXCM बघा इथं चार्ट दिसतो, क्रूड ऑइल WTI. ओके, क्रूड ऑइल WTI असं तुम्हाला एक ऑप्शन दिसते तुमच्या समोर दिसत असेल तुम्हाला ऑप्शन. ओके, तोच फक्त आपल्याला काय करायचं, ऑप्शन काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. बाकीचं ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचे नाहीत. 2च मिनटं मी तुम्हाला ओके ही लक्षात ठेवा गोष्ट, बाकीचे काय आपल्याला ॲड करायचे नाहीत. मी बघा हे US ऑइल FXCM आपल्याला ॲड करायचं. ओके, ही पूर्ण आपली वॉच लिस्ट आहे. ओके, गोल्डपासून ते बिटकॉईन इथेरियम सोडलं, बिटकॉईन इथेरियम आणि सोल कॉईन जर सोडलं तर आणि US ऑइल सोडलं तर बाकी सगळे ओनाडामध्ये ॲड करायचे. हा आपला ट्रेडिंग व्ह्यूचा आपलं काय झालेलं आहे, चार्ट सगळा पूर्ण म्हणजे वॉच लिस्ट पूर्ण लावून झालेलं. ओके, हा व्हिडिओ मी ग्रुपवरच टाकतो, यूट्यूबवर नंतर टाकेल, आता ग्रुपवर टाकून देतो. ओके, ॲड करून घ्या वॉच लिस्ट.